अंगात ग रंग किती, मनात ग तरंग किती, निश्चळ ग तू, निर्मल ग तू, कंचन ग तू, चंचल ग तू, गोड गोड ग तू परी, निलंबरातील तू परी. श्वासात संगीत भास तू, डोळ्यात श्रावण हास तू, गगनातली तू चांदणी, मृगनयना ग तू हासिणी, तुला जरी तू बावरी, तू या धरेची ग परी, तू या धरेची ग परी, तू या धरेची ग परी. अनुरागिनी, 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 अनुदामिनी. तुम्ही जरा जास्तच नाही विचार करताय छोट्या साहेबांविषयी? असं काही नाहीये. आय लाईक हिम. कशी वाटली तुम्हाला माझ्या हातची कॉफी भावजी? मला वाटतं तुमचा माझ्याशी बोलण्याचा मूड नाहीये. असं तर नाहीये ना की तुम्हाला वाईट वाटलं मी ताईची साडी नेसले म्हणून? दादा, तिला काही सांगायची गरजच नाही पडत. तिच्या मनात जे काही येते ते ती करते. तिला हा हक्क दिला कोणी? तू दिलास. मी? तुझं वहिनीशी लग्न झालं तर ही तुझी मेवणी झाली. हा बोल बेटा. आई नमस्कार. सुखी रहा. कशी आहेस तू? तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका, मी एकदम ठीक आहे. पण सुनबाई, तू जोपर्यंत आपल्या घरी येत नाहीस तोपर्यंत माझं मन नाही ऐकणार. आई मी घरी पण येईन. देवकडून मला या सगळ्याची अपेक्षा नव्हती बेटा. देवने तुलाच नाही आम्हालाही खूप दुखावलंय. आई तुम्ही या सगळ्याचा विचार करणं सोडून द्या. आणि कधी कधी दुःखच तर सुखाचं कारण बनतं. आणि मला पूर्ण विश्वास आहे ते मला घ्यायला नक्कीच येतील. आणि जर नाही आला तर? त्यांना यावंच लागेल आई. जेव्हा पाऊस पडून जातो तेव्हा आभाळ एकदम स्वच्छ होऊन जातं. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या. आणि तुमची सून तर कोणत्याही परिस्थितीत स्वतःसाठी आनंद शोधतेच, हो ना? मग बस तुम्ही फक्त संयम ठेवा. यावेळेस तुमची सून पूर्ण अधिकारांसहित देवजींबरोबर घरी जाईल. आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी राहील बेटा. तोच तर माझा आधार आहे आई. आई आता मी फोन ठेवते. मला ना कामावर जायचंय. मी तुम्हाला नंतर फोन करेन, ठीक आहे? ठीक आहे ठीक आहे. स्वतःची काळजी घे. नमस्कार आई. सुखी राहा. सांगा ना, मी तुम्हाला कशी आवडते? साडीमध्ये आवडते की सलवार कमीजमध्ये? तुम्हाला जसे कपडे आवडतात ना, उद्यापासून मी तसेच कपडे घालेन. सांगा ना, सांगा ना भाऊजी, प्लीज भाऊजी सांगा ना. माहित नाही कोणती लीला सुरू करणारे हे. छोटी असून स्वतःला अनुदमिनीची मोठी बहीण समजते. माहित नाही अजून किती दिवस राहील इथे. माहित नाही तिच्या डोक्यात काय चालू आहे, काय करेल. कोणती तरी नवीन लीला नक्कीच सुरू करणारे ही. सगळ्यांना सहन करणं तर माझ्याच नशिबात आहे ना. सगळी चूक माझीच आहे. माफ
माफ करा. जबरदस्तीच्या नात्याने का होईना, पण मी तुमची मेहुणी लागते. म्हणूनच तुम्हाला मी बनवलेला नाश्ता खाऊनच जावं लागेल. हे काय चालवलंयस तू? चालवले? काहीच नाही. मी तर तुम्हाला सिरियसली विनंती करते. भाऊजी प्लीज डायनिंग टेबलकडे चला ना, नाश्ता तयार आहे. काय करतेस तू? अरे मी तर माझं कर्तव्य पार पाडतेय. आणि तुम्ही या घराचे मालक असल्याचा गर्व दाखवताय. भाऊजी ही गोष्ट अजिबात चांगली नाहीये. हा तुम्ही माझं मन नाही दुखावू शकत असं. प्लीज चला ना. मी कधी बोललो की मला नाश्ता नाही करायचा आहे? पण हे हात जोडून माझी वाट अडवून काय सिद्ध करायचंय तुला? हेच की जरी ताई घरी नाहीये तरी मी तुमची काळजी घेऊ शकते. मी तुझ्या ताईकडून या प्रकारच्या एक्सपेक्टेशन कधीच नाही ठेवल्या. हेच तर तुमचं चुकत होतं ना भाऊजी. ती बिचारी तुमच्याकडे किती लक्ष द्यायची आणि तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करायचं. पण माझ्यासोबत हे अजिबात नाही चालणार. कारण तुम्हालाही माहितीये की तुम्हाला मनवण्यासाठी ताईपेक्षा जास्त प्रयत्न मी करते. राईट? गपचूप नाश्ता करतो, नाहीतर ही माझं डोकं फिरवून टाकेल. तसंही सकाळपासून हिने कॉफीवरून माझ्या डोक्याची वाट लावून टाकली आहे. असंच करतो. मला वाटतं तुम्ही तुमच्या मनातच कॉन्फरन्स करायला लागलात. चला ना भाऊजी, प्लीज चला ना, प्लीज. चल. सँडविच पण बनवले तुमच्यासाठी. खा ना. हे काय सुरू झालंय? वाटतंय बाई साहेबांनंतर या बाई साहेबांनी पण कोणती तरी लीला सुरू केलीये. पांडेजी काय झालं? नाश्ता करणार का? नाही नाही साहेब, गाडी तयार आहे. हो मी येतोय. अरे हे येतो, येतो. एक मिनिट, हे दूध तर पिऊन जा. जे काम ताई 9 महिन्यात नाही करू शकली ते मी 3 दिवसातच करणार. तुमची अक्कल तर मी ताळ्यावर आणूनच ठेवणार भाऊजी, तेही प्रेमाच्या तक्रारीने. अभिनंदन, कारण आतापासून काहीच तासांनंतर तू कामत साहेबांची इव्हेंट कंपनी जॉईन करणार आहेस. नाही, मी ही इव्हेंट कंपनी जॉईन नाही करू शकणार. काय? तुझं डोकं तर खराब नाही झालंय ना? माझं डोकं नाही फिरलंय, पण सॅवीचं डोकं मात्र नक्कीच फिरलंय. तिच्या आयुष्यात आता एकच गोष्ट राहिली आहे, देवशी लग्न करणं. अरे थांबव. थांबा थांबा
दादा दादा प्लीज लवकर चला, लवकर. पुढून एकदम स्ट्रेट जायचंय. हाय, आय एम सॅवी आणि आय एम सो सॉरी की मी तुमच्या परमिशन शिवाय तुमच्या गाडीत येऊन बसले. पण मी तरी काय करू, मी अशीच आहे. तुम्हाला माहितीये मी मॉडेलिंग करते. एक दिवस मी खूप मोठी स्टार बनणार आहे, बघालच. तिथे जे होर्डिंग लागलंय ना, त्यात लवकरच माझा फोटो लागणार आहे. मग तुम्ही ताठ मानेने म्हणाल, अरे वा, ही तर तीच मुलगी आहे ना जी त्या दिवशी विदाऊट परमिशन माझ्या गाडीत येऊन बसली होती. तसं तर आपल्या दोघांची जोडी खूप जमेल. मी खूप बोलते आणि तुम्ही खूप कमी. माझी पहिली भेट कोणताही योगायोग नव्हता. त्या भेटीमागे काहीतरी अर्थ होता. इथपर्यंत पोहोचणं केवळ सहकार्य नाही असू शकत. देव माझ्यासाठी बनलेत. ते मला त्यांचं समजो किंवा न समजो, मी तर त्यांना आपलं समजते ना. त्यामुळे मी नक्कीच प्रयत्न करेन की ते फक्त माझेच असावेत. मग नशिबावर स्वतःला सोपवून दे. हे मन माझे जखमी झाले, हे मन माझे जखमी झाले. अन स्वप्न विखरून गेले, अन स्वप्न विखरून गेले. प्रेमात धुंद होनी मी कुठे चाललो, नाही कुणास माहित प्रेमात कामी रंगलो. नाही कुणास माहित प्रेमात कामी रंगलो. मला तुला नेहमीच खुश बघायचंय. हे मन माझे जखमी झाले, हे मन माझे जखमी झाले. अन स्वप्न विखरून गेले, अन स्वप्न विखरून गेले. हे बघ, सध्या तरी सॅवीला काय हवंय या गोष्टीला तुला इग्नोर करावं लागेल. आणि तिच्या ही गोष्ट ध्यानात आणून दे की देवच्या जीवनाशी तिचा काहीही संबंध नसला पाहिजे. पण ही गोष्ट तर तुम्ही सुद्धा किती वेळा समजावलीत तिला. पण काय झालं? हे बघ, असं आहे की माझ्यासाठी तिच्या मनात काहीच जागा नाहीये. त्यामुळे ती माझं म्हणणं तर कधीच नाही समजणार. पण हो, माझ्या मनात तिच्यासाठी खूप जागा आहे. त्यामुळे तिने इतका नकार देऊन सुद्धा मी तिच्याशी बोलतो, तिला समजावतो. माझा स्वाभिमान पायदळी तुडवून सुद्धा मी तिच्याकडे जातो. आता राहिली गोष्ट तुझी. आता तू तिच्या आयुष्यातली अशी एकमेव व्यक्ती आहेस जी वाईट परिस्थितीत सुद्धा तिला साथ देते. म्हणून तुझं बोलणं ती कधीच टाळणार नाही. त्यामुळे तुझ्या बोलण्याची दिशा बदल, तुझ्या बोलण्याची पद्धत बदल. मग बघ, सगळं काही आपोआप बदलून जाईल. पद्धत? आता कोणती पद्धत अवलंबू मी? माझं बोलणं लक्ष देऊन ऐक. देवला ओळखतेस? हो, ओळखते. देव तुला ओळखतो? एकदा भेटलेत ते मला. आता माझा प्लॅन डिटेल मध्ये समजून घे आणि ऐक, ठीक आहे?
जर तू असं काही केलंस तर सॅवीचं आयुष्य आणि नशीब दोनही बदलून टाकशील आणि त्या बदल्यात तुला जे हवं आहे ते मिळेल. आता मुद्दा असा आहे की तुझं ॲम्बिशन आणि सॅवीच्या मनाचं ट्रान्सफॉर्मेशन या दोन्ही वाटेचा शेवट एकच आहे. आता जे मला हवंय तेच होणार आहे. थँक्यू सो मच. आणि आता तुम्ही माझं अभिनंदन फायनली करू शकता. अरे एक मिनिट थांबव. वय साहेब काय झालं? काय नाही. वाटतंय साहेब बाई साहेबांची वाट बघतायत. इथूनच तर ऑटो करते. अजून आली का नाही? मला हे समजत नाहीये की साहेबांच्या मनात आणि डोक्यात चालतं तरी काय. बोला, आपल्याच बायकोची लपून छपून अशी वाट बघणं योग्य वाटतं का? बहुतेक ती आज नाही येणार. साहेब तुम्ही कोणाची वाट बघताय का? नाही, चल. विचारलं तर बोलतायत चल. या मोठ्या लोकांचा इगो पण ना नाटकबाज असतो. बहिणीने ना दादाला काही दिवस खूपच सतावलं होतं. मजा आली होती खूप, पण रोज रोज त्या तक्रारींना बघून असं वाटत होतं की बहिणी आणि दादामध्ये जी नोकझोक आहे ना त्याचा काही चांगला रिझल्ट येईल. पण असं अजिबात नाही झालं. पण आता तसंच होणार आहे. आता तेच होईल जे ताईला हवं होतं. भाऊजींबद्दल माझ्या मनात राग तर होता, पण मला आता चांगलंच कळलंय की रागाने आपल्याला काहीच नाही मिळणार आहे. बरं झालं तू तुझी पद्धत बदललीस. बहिणीला हे कळलं ना तर तिला खूप बरं वाटेल. तू तिच्या ऍब्सेन्सला प्रेझेन्स मध्ये बदललेस. बरं मालिनी, पुढचा काय प्लॅन आहे? माझ्याकडे चांगलाच प्लॅन आहे. हा तुझा जो देवदादा आहे ना, वर्षानुवर्ष बरणीत बंद असलेल्या तुपासारखा आहे. आता ते तूप काढण्यासाठी बोट तर वाकडं करावंच लागेल ना. मी काही समजले नाही. आपला पुढचा प्लॅन जेव्हा एक्झिक्यूट होईल ना तेव्हा तुला नक्की कळेल. पण त्यासाठी मला तुझी मदत लागेल. कसली मदत? माझ्यासोबत सर. करेक्ट. आणि तसंही आजकाल सरळ मार्गाने कामं होतात कुठे. तुम्ही एक काम करा, पुढच्या आठवड्यात ऑफिसला या. तुम्ही आलात की मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे ज्या ऐकायला खूप इझी वाटतील, पण त्या एक्झिक्यूट करायला थोड्याशा कठीण आहेत. ओके? अरे झुनुकजी, मी केव्हापासून तुमची वाट बघतेय. तुमच्यामुळे मी अजून कॉफी घेतली नाहीये. हा, तुम्ही बसा, मी घेऊन येते. अरे मॅडम मॅडम, आज फक्त कॉफी नाही चालणार, काही दुसरं पाजावं लागेल. अच्छा, म्हणजे याचा अर्थ आज तुम्ही काहीतरी नेक काम करून आलाय. हो नक्कीच, खूपच चांगलं आणि खूपच फायद्याचं काम करून आलोय आम्ही. आता बघा, सॅवी दुबईला कोणत्याही परिस्थितीत जाईलच. कामाचं कॉन्ट्रॅक्ट तिला साईन करावंच लागेल. खरंच? अरे वा. तर मग जुनुकजी, आज खरंच कॉफी पुरेशी नाहीये. मग होऊन जाऊ दे. होऊन जाऊ दे.
हा मंगेश बोल. हॅलो साहेब, तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचंय. आता काही बोलू शकतो का? हा बोल. साहेब, मी रोहित साहेबांच्या सांगण्यावरून पुन्हा एकदा नॅन्सी मॅमच्या मागे लागलोय. माझ्या पंटर लोकांनी पूर्ण खबर काढली आहे साहेब. बस तुम्हाला भेटून सांगायचं होतं. एक काम कर, मी तुला संडेला गेस्ट हाऊसवर भेटेन. तोपर्यंत तिच्यावर नजर ठेव. हो साहेब. पण साहेब, तुम्ही तिच्यापासून जरा सांभाळूनच राहा. खूप चालूबाई आहे ती. ठीक आहे. तू तिच्यावर नजर ठेव आणि मला सगळे डिटेल्स दे. हो साहेब. अरे मी तिच्यावर नजर ठेवूनच आहे. तुम्ही काळजी करू नका. मी तर तिची जन्मकुंडली पण काढेन साहेब. ठीक आहे साहेब, मी आता फोन ठेवतो. ओके, ठीक आहे. किती विचित्र गोष्ट आहे ना बाबा. ज्या वयात आई वडिलांना मुलांची सगळ्यात जास्त गरज असते, त्या वयात त्यांना त्यांच्या मुलांपासून वेगळं राहावं लागतं. कारण चांगलं असो किंवा वाईट, पण परिणाम तर दुःखच आहे ना. मी या सगळ्यांमध्ये राहून जीवनाला खूप जवळून अनुभवतेय.